आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकरचे माजी नगराध्यक्ष हाजी कासमभाई गवळी यांनी दैनिक विदर्भ सत्यजितला रोखठोक वस्तुनिष्ठ व परिस्थितीवर आधारित मुलाखत दिली। यामध्ये त्यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार बनत आहे, मात्र हे सरकार बनत असताना मराठा चेहराच मुख्यमंत्री करावा, कारण जवळपास 190 ते 200 आमदार हे वेगवेगळ्या पक्षातून मराठा समाजाचे निवडून आलेले आहेत व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा 2.5 वर्षांच्या काळात चांगली कामे केली आहेत। महाविकास आघाडीने आलेले अपयश हे ईव्हीएम मशीनमुळे आलेले आहे। ईव्हीएम मशीन संदर्भात महाविकास आघाडी अथवा काँग्रेस महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभारणार आहे। मेहकर मतदारसंघाचा इतिहास आहे। 15 वर्षानंतर लोक परिवर्तन 100% करत असतात। माजी मंत्री सुबोध सावजी हे 15 वर्षानंतर निवडणूक हरले, तर सध्याचे विद्यमान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे 15 वर्षानंतर खासदारकीला निवडून आले, तर आता आमदार संजय रायमुलकर यांचा 15 वर्षानंतर पराभव झाला। महाविकास आघाडीचे सिद्धार्थ खरात हे 100% निवडून येतील असा आत्मविश्वास मला 100% होता। स्वभावाने संजय रायमुलकर अतिशय चांगला माणूस आहे। मनमिळावू काम करण्याची पद्धत, लोकांशी बोलण्याची भाषा त्यांची अतिशय चांगली आहे। या संदर्भातही कासिम गवळी यांनी इतर विषयांवर मनमोकळेपणाने मुलाखत दिली आहे। पाहूयात। नमस्कार, मी उद्धव फंगाळ। आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। विधानसभा निवडणुका नुकत्याच संपल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी सत्ता स्थापन करण्याची धामधूम सध्या या ठिकाणी सुरू आहे। आज आपण आलो आहोत मेहकरचे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष हाजी कासमभाई गवळी यांच्या घरी। मेहकर विधानसभा निवडणूक संदर्भात व विधानसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर अगदी 2.5 ते 3 महिन्याच्या अंतरावर म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू होणार आहेत। यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा निवडणुका लवकरच सुरू होणार आहेत। हाजी कासमभाई गवळी एक मेहकर शहरातील, मेहकर तालुक्यातील, पंचक्रोशीतील, जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचे आगळं वेगळं नाव आहे। एक राजकीय अनुभव, तो पक्ष न पाहता म्हणजे काँग्रेस असो, सेना असो, भाजप असो, राष्ट्रवादी असो, कोणताही पक्ष असतो, कासमभाईचं नाव घेतलं म्हणजे सगळ्या लोकांना की हा विकासात्मक काम करणारा चेहरा आहे अशी एक त्यांची आगळी वेगळी ओळख आहे। ते आपल्यासोबत आहेत। आपण मेहकर विधानसभा आणि येणाऱ्या भावी नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपण काही गोष्टी सुरुवातीला त्यांच्याकडून जाणून घेऊ। भाऊ नमस्कार। नमस्कार। पहिले विदर्भ सत्यजित चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सरकार स्थापन करण्याची त्यांची हालचाल सुरू आहे। एक तुमच्या अनुभवाच्या हिशोबानं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल किंवा कोण व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझा व्यक्तिगत असं मत आहे का जवळपास 288 पैकी 200 मराठा समाजाचे आमदार निवडून आलेले वेगळे वेगळे पक्षामध्ये। सर्वप्रथम या ठिकाणी मराठा समाजाचा चेहरा या ठिकाणी मुख्यमंत्री व्हावा अशी माझी व्यक्तिगत मत आहे। कारण त्याचा संख्याच्या बडा आधारावर आणि या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा बहुबल्य असल्यामुळे या ठिकाणी मराठा समाजाचा अधिकार आहे। आणि मग तो वेगळे वेगळे पक्षात निवडून आले असेल, पण 200 मराठा समाजाचे लोक निवडून आले। बाकीचे मग कोणी 10 आले, कोणाचे 20 आले असेल, कोणाचे 15 आले असेल, पण या मराठा समाजाचा आजपर्यंत इतिहासमध्ये जर पाहिलं तर मागच्या स्वातंत्र्यापासून काँग्रेसचे मुख्यमंत्री जेवढे झाले ते सगळे मराठा समाजात झालेले। मग त्याच्यात अशोकराव चव्हाण असतील, मग पृथ्वीराज चव्हाण असतील, त्याच्यानंतर निलंगेकर असतील, त्याच्यानंतर विलासराव देशमुख असतील, तर सगळे ते या ठिकाणी जवळपास मराठा समाजात दिले आणि ते अधिकार आहे त्यांचा, त्यांनी काही उपकार नाही केले। आणि आजही भाजप, शिवसेना असो, कोणी पक्ष असो, हे काही उपकार नाही करायला। मराठा समाजाच्या माणसाला न्याय द्यायला पाहिजे आणि अतिशय चांगला मुख्यमंत्री म्हणून यांनी तुमचे शिंदे साहेबांनी काम केलेले 2.5 वर्षात, त्यांना डबल रिपीट करायला पाहिजे असा माझा एक मत आहे। काम करणारा व्यक्ती तिथं असावा पाहिजे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं। लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला भरपूर यश मिळालं। त्या प्रमाणात या विधानसभेत महाविकास आघाडीची अतिशय अधोगती झाली असं तुम्हाला म्हणजे चित्र एकंदरीत अचानक काय झालं असं? माझं असं मत आहे का हा जे निवडणूक झालेली आहे हा व्हीबीएम मध्ये या ठिकाणी
सेट करून या ठिकाणी पूर्णपणे महाविकास आघाडीला जे मतं आता जे निवडून आलेले महाविकास म्हणजे भाजप शिवसेनेला ते महायुतीचे जे लोक आलेले आहेत ते लोकांची संख्या महाविकासाची असायला पाहिजे होती. ही संख्या जे आता महाविकास आघाडीची आहे ती त्यांची पाहिजे होती. निश्चितच 100% घोड झालेले पब्लिक मध्ये जनतेमध्ये भयानक रोष आहे. आम्ही मतदान दिले पण मतदान आमचे गेले कुठं. काही पेट्यामध्ये असेच सुद्धा या ठिकाणी काही लोकांनी सांगितलं बा जे उमेदवार उभा होता त्याच्या घरी 65 मतं आणि त्याला स्वतः भेटायला लागले 11 मतं. अशी अनेक उदाहरणं आहे ईव्हीएम मध्ये. म्हणजे आता चॅनलच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी रोज आपण व्हिडिओ मध्ये पाहतो तर सोशल मीडियामध्ये हे दिसायला लागला. लोकसभेला सुद्धा मशीनवरच मतदान घेण्यात आलं होतं, त्यावेळेस महाविकास आघाडीलाच यश आलं. त्यावेळेस तुम्ही असा आरोप का नाही केला? त्या टायमाला असं झालेलं आहे. त्या टायमालाही सुद्धा त्यांनी काही केला होता. त्या टायमाला 400 पारचा नारा जे मोदींनी दिला होता, 400 सीटा या ठिकाणी काँग्रेस आघाडीची येणार होती. पण त्या टायमालाही असंही सट करून या ठिकाणी बरोबर आकडा केला. म्हणजे तेही सुद्धा बॅलन्समध्ये राहिले आणि इकडे सुद्धा बॅलन्समध्ये ठेवले. त्याही टायमाला त्यांनी केलेला घोर आहे. आता आपण मेहकर विधानसभेवर बोलू थोडंसं. मेहकर विधानसभेची निवडणूक तुम्ही स्वतः प्रचार केला. एक निवडणुका असताना मग महाविकास आघाडीचं काम करत असताना गटबाजी असो काही असो सगळ्या गोष्टी विसरून तुम्ही त्यावेळेस इमानदारीने काम करता. मग तो उमेदवार निवडून येऊ अथवा न येऊ हा भाग नंतरचा झाला, पण तुम्ही इमानदारीने काम करता. आता 15 वर्षे आमदार संजय रायमुलकर साहेब आमदार होते. आता त्यांचा पराभव झाला. एकंदरीत जेव्हा प्रचार चालू होता एक वातावरण तयार होतं, त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की रायमुलकर साहेबाचा पराभव होईल आणि खरात साहेब निवडून येतील असं एक तुमच्या मनामध्ये तरी वाटलं का? 100% होता. आणि ही गोष्ट मी मुकुलजी वासनिक साहेबाच्या समोर जानेपलची सभामध्ये कसा निवडून येणार खरात हा आकडा सांगितला होता. आणि 5 ते 10 हजारच्या फरक न येणार. कारण त्याचा एकमेव कारण होता, मी माझा जे राजकीय गणित होता, पहिल्यांदा साहेबराव सरदार उभे राहिले, त्यांनी 62 हजार मतं घेतली. त्या टायमाला शिवसेना एक होती. त्याच्यानंतर दुसरे पंचवर्षीत लक्ष्मण भुमरे उभे राहिले, त्यांनी 50 हजार घेतले. डोणगावची बाईनं आपल्या राष्ट्रवादी आलेनी 15 हजार घेतली, म्हणजे 65 हजार मतं. या बारीने सुद्धा अनंत वानखेडे उभे होते मागच्या पंचवर्षी, त्यांनी 50 हजार घेतले, 12 हजार घेतले राष्ट्रवादीवाली बाईनं. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचे मतं 62 ते 65 हजार मतं 100% पक्की आहे. आणि ते आजही. त्या टायमाला एक शिवसेना होती, आता एका शिवसेनाची 2 शिवसेना झाली. आणि इकडेही सुद्धा उभा असणारा मागासवर्गीय, तिकडे उभा असणारा मागासवर्गीय. पण इकडेही सुद्धा हिंदूचा चेहरा म्हणजे उद्धव ठाकरे साहेबाचा आणि तिकडेही हिंदूचा चेहरा शिंदे साहेबांचा. म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळा माणूस नव्हता की बा इकडे मुसलमान उभा होता आणि इकडे हिंदू उभा होता असं नव्हतं. आणि त्या दोघांच्या याच्यातून आम्ही 50% नाही धरला, मी 30% सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरेकरची पलटली. तर त्यांची टोटल व्हायला लागली यांची 1 लाखाचे वरी. आणि इकडेच रायमुलकरची संख्या व्हायला लागली होती 85-80चे जवळपास असा माझा अंदाज होता. पण रायमुलकरने सुद्धा 91-99 हजार मतं घेतले आणि यांनी 1,05,000 घेतली. तो निवडून येणार 100% खरा हा मला अंदाज पक्का होता. रायमुलकर साहेबाचा पराभव झाला. हा विकास त्यांनी केला. या 2.5 वर्षामध्ये 4-4.5 हजार कोटी त्यांनी मेहकर मतदारसंघामध्ये आणले. त्यांचा पराभव हा अंतर्गत वादामुळे झाला असेल किंवा काय कारण असतील? नाही, रायमुलकरचा तसा त्यांचा काम करायची पद्धत, त्यांचा स्वभाव एकदम अतिशय चांगला आहे. ते नेहमी कुणालाही भेटले तो ते त्यांची भाषा नरमैना बोलण्याचा, मोठा माणूस आला लहान माणूस आला तर तो एकदम मनमिळव माणूस आहे. आणि त्यांनी त्याच्या स्वभावामुळे या ठिकाणी हे मतं घेतलेले. आणि गटबाजी आतली त्यांची काय गटबाजी ते मला काही माहित नाही, त्याच्यावर मी काही बोलणार नाही. हे अंतर्गत त्यांचा आता लोक म्हणतात की बा असं आहे, पण मी नाही म्हणू शकत की बा त्यांचा याच्यात काय आहे. कारण ज्यांच्या नावानं लोक बोलायला लागले, खासदार साहेबांच्याच बदौलत त्या 3दा या ठिकाणी निवडून आले, ते आमदार झालेले. एक सामान्य शाखा प्रमुख होता, विभाग प्रमुख होता, तालुका प्रमुख होता, पण 3 टनच्या मध्ये 15 वर्ष लोकांनी त्यांना निवडून दिला. हे फार मोठा एक हे आहे. आणि मेहकर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास आहे. सुबोध सावजी 15 वर्षानंतर घरी बसले, प्रतापराव 15 वर्षानंतर लोकसभेत गेले,
15 वर्षाच्या नंतर हे लोक मतदारसंघ सहन करत नाही आणि ही गोष्टी पलटी व्हायला पाहिजे अशी लोकांची मनाची इच्छा होती. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.